अनिल अंबानींची 3,000 कोटींची मालमत्ता ईडीने सध्या जप्त केली। ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवरती मोठी कारवाई करत तब्बल 3,084 कोटी रुपयांची संपत्ती सध्या जप्त केली। ही कारवाई 31 ऑक्टोबर 2025 रोजी मनी लॉन्ड्रिंग निवारण कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे। जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील पाली हिलवरील आलिशान घर, दिल्लीतील रिलायन्स सेंटर, तसेच नोएडा, पुणे, ठाणे, चेन्नई, हैदराबाद, कांचीपुरम आणि गोदावरी सारख्या ठिकाणांच्या वरील जमिनी, कार्यालय आणि फ्लॅट्सचा देखील समावेश आहे। एकूण 40हून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्यात। त्याचबरोबर ईडीच्या तपासामध्ये रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या दोन कंपन्यांच्या वरती अत्यंत गंभीर आरोप सिद्ध झाले आहेत। या कंपन्यांनी 2017 ते 19 दरम्यान बँका आणि जनतेकडून घेतलेला पैसा चुकीच्या मार्गाने वळवला असल्याचा दावा करण्यात आलाय। येस बँकेद्वारे जवळपास 5,000 कोटींची गुंतवणूक बुडाल्याचंही समोर आलेलं आहे। तर कर्जाचे पैसे इतर ग्रुप कंपन्यांच्याकडे वळवणे, योग्य कागदपत्रांशिवाय लोन मंजूर करणे आणि निधीचा गैरवापर करणे अशा अनेक अनियमितता आढळलेल्या आहेत। त्याचबरोबर या प्रकरणात ईडीने रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित 13,600 कोटी रुपयांच्या निधीच्या दुरुपयोगाचा सुद्धा तपास सुरू केलेला आहे। त्याचबरोबर ही कारवाई सर्वसामान्यांचा पैसा परत मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचं सुद्धा एजन्सीने म्हटलेलं आहे।